श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। जय श्री भोलेनाथ, जय श्री शिवशंकराय नमः। आज आपण श्री शिवलीलामृत 3ऱ्या अध्यायाच्या कथासार पाहणार आहोत। या अध्यायामध्ये आपण सर्व बाधा निवारक व तीर्थयात्रेचे पुण्य तुम्हाला या अध्यायाच्या पठण किंवा श्रवणाने मिळेल। श्री शिवलीलामृत अध्याय 3 कथासार। शौनकादिकांना सूत पुढे म्हणाले, ऐका, इक्ष्वाकुवंशी मित्रसहनाम चक्रवर्ती राजा होऊन गेला। तो एकदा जंगलात शिकारीला गेला असता त्याच्या हातून एका राक्षसाचा वध झाला। तेव्हा त्याच्या भावांनी बंधुवधाचा सूट घेण्याचे ठरवून मनुष्य रूपाने राजाकडे आला व मी चांगला स्वयंपाकी आहे म्हणून त्या राजाकडे कामाला राहिला। एके दिवशी राजाकडे वसिष्ठ ऋषी आले असताना राजाने त्यांचा सत्कार केला व वसिष्ठ ऋषींना भोजनास थांबवले। सूट घेण्याची चांगली संधी आहे म्हणून त्या राक्षसाने नरमास शिजवून उत्तम स्वयंपाक केला व वसिष्ठासह सर्वांना वाढला। वसिष्ठांना ही गोष्ट समजली। तत्क्षणी ते संतापून त्यांनी तू निर्जन स्थानी राक्षस होऊन नरमास भक्षण करशील असा शाप त्या राजाला दिला। राजा म्हणाला, माझी काही चूक नसता राजाही क्रोधाविष्ट होऊन प्रतिशाप देण्यासाठी हातात पाणी घेतले, परंतु त्याची राणी दमयंतीने रोखले। नंतर राजाने आपल्या हातातले पाणी स्वतःच्या पायावर टाकून घेतले। त्यामुळे त्याचे पाय काळे झाले। पुढे त्याला यामुळे कल्माशपाद नाव पडले। खरा प्रकार समजल्यावर गुरु वशिष्ठ शांत झाले व तू 12 वर्षांनी राक्षस योनीतून मुक्त होशील असा उशाप राजाला वशिष्ठांनी दिला। पुढे कल्माशपाद ऋषी शापे राक्षस होऊन वनात भटकू लागला। त्याला एक ब्राह्मण जोडपे दिसले। त्यांनी ब्राह्मणास खाऊन टाकले। त्याप्रमाणे ब्राह्मण पत्नीने त्या शाप दिला की 12 वर्षांनी शापमुक्त होऊन घरी जाशील, पत्नी संग होताच मृत्यू पावशील। कालांतराने तो शापमुक्त होऊन घरी आला व स्त्रियांना सर्व वृत्तांत सांगितला। त्यांना अपार दुःख झाले। पुढे तो बेचैन होऊन नगर सोडले व वनांतरी भटकू लागला। त्याची व गौतम ऋषीची भेट झाली। तेव्हा राजाने सर्व हकीकत सांगितली व त्यातून मुक्त होण्याचा मार्ग विचारू लागला। गौतमांनी राजास गोकर्ण क्षेत्रात जाण्यास सांगितले व त्या क्षेत्राची कथा सांगितली। रावणाने आत्मलिंग नेत असता मध्येच लघुशंका आली। ते गुराखी रूपी गणेशाचे हाती दिले। त्यांनी ते वेळ लागला म्हणून खाली ठेवले। काही केल्या उपटेना, तेच गोकर्ण क्षेत्र होय। पुढे ऋषींनी एक अत्यंत पापिणी स्त्रीची कथा सांगितली। ती गोकर्ण क्षेत्री आली, तिला कशी उपासना घडली व ती पापी असून मुक्त कशी झाली।
व शिवलोकी कशी प्राप्त झाली। नंतर राजा गौतम ऋषीच्या सांगण्यावरून गोकर्ण गेला व शिव उपासना करून पापमुक्त होऊन शिवलोकी प्राप्त झाला। अशा प्रकारे आज आपण शिवलीलामृताच्या 3ऱ्या अध्यायाचे गोष्टीरूप रूपांतर पाहिले। याचं पठण किंवा श्रवण केल्याने तीर्थयात्रेचे पुण्य प्राप्त होते।